तर शरद पवार यांच्या आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन महत्त्वाच्या सभा होत आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी दहिवडीत सभा होते, तर दुसरीकडे शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पाटणमध्ये दुपारी 3 वाजता सभा होणार आहे। आपले प्रतिनिधी संतोष नलावडे सध्या आपल्या सोबत आहे। संतोष, या सभास्थळी नेमकी कशी तयारी सुरू आहे, काय वातावरण आहे तिथलं? नक्कीच मनस्वी, आज सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या 2 सभा होत आहेत। महाविकास आघाडीच्या निमित्तानं ह्या 2 सभा महत्त्वपूर्ण ठरल्या जात आहेत। माढा लोकसभेसाठी दहिवडी या ठिकाणी शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार असणार। या सभेसाठी या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील आज दहिवडीच्या बाजार पटांगणावर या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। याबरोबरच सांगायचं झालं तर दुसरी सभा जी असणार आहे ती पाटण या ठिकाणी असणार आहे। यामध्ये सातारा लोकसभेच्या मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत आणि त्या अनुषंगाने आज या 2 महत्त्वपूर्ण ज्या सभा ज्या आहेत या साताऱ्यामध्ये पार पडत आहेत आणि या निमित्तानं मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते जे आहेत ते या सभेसाठी शरद पवारांना ऐकण्यासाठी खास करून या ठिकाणी होत आहेत। ही पहिली सुरुवात आहे, कारण शरद पवारांची ही पहिलीच सभा म्हणावी लागेल। मनोश्री, नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।